आपण ऐकत आहोत अनेक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर आजच्या ब गटातली ही शेवटची मॅच आहे पहिल्या फेरीतली. खरोशी आणि त्यांच्या विरुद्ध आहे आवळण. टीम खरोशीने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आवळण टीम, चला मित्रांनो बॅटिंग ऑर्डर पाठवा, आपण वेळ घेऊ नका. टीम आवळणला विनंती आहे की मित्रांनो आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच प्रस्थान करा. त्याचबरोबर टीम खरोशीलाही विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, अशी विनंती आहे. मैदानाच्या आतमध्ये टीम आवळणची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चाललेली आहे. प्रदीप सकपाळ आणि विशाल माने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चाललेली आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते. वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा, संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो. KSK महाबळेश्वरच्या क्रीडानगरीमध्ये मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि उतेकर वानवली गावच्या ग्रामस्थांचं आपण करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आणि पाहूया या मॅचचे रंगत. खरोशी आणि त्यांच्या विरुद्ध आहे आवळण. नवनाथ दादा उतेकर आणि राजेश दादा उतेकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यांना विनंती आहे या आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. ओके, ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आपण करूया आणि वळूया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया मॅचची रंगत. चला, पहिला बॉल प्रगतीपथावरती आणा. समोर जो पोल आहे त्या पोलला डायरेक्ट बॉल लागला तर षटकार आहे, टप्पा पडून बॉल लागला तर चौकार आहे, याची आपण नोंद घ्या. खरोशी टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. पहिलाच बॉल फुलटॉस आहे, ऑन साईडला खेळला आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे इथे सिंगल धाव प्राप्त झालेली आहे. बॅटिंगमध्ये डावकुरे आताचे बॅट्समन प्रदीप सकपाळ, जे डावकुरे आताचे बॅट्समन आहेत, आता बॅटिंगमध्ये स्ट्रायकर एंडला विशाल माने तयार होतील. प्रदीप सकपाळ, विशाल माने ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये आवळण गावची. आक्रमक आहे. बॉलर नेम प्लीज. ओव्हर नंबर 1 मध्ये गंगाराम आहेत, अनुभवी आहेत. ओव्हर नंबर 1 मध्ये आलेत. बॉल क्रमांक 2 फ्लिक केलाय, फक्त या बॉलला दिशा दिली, पंचांकडे अपील केली आहे. सिंगल धाव इथे पंच बंटी कांबळे सर कळवतील. सिंगल धावेसोबत स्कोरबोर्ड पुढे जाईल. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. टीम आवळणची सुरुवात जर आपण पाहिली ना मित्रांनो तर अगदी सावध आहे. कोणतीही घाई आतापर्यंत टीम आवळणने बॅटिंग करताना केली नाहीये. पॉवर प्लेचं हे षटक आहे, परंतु पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. पुढे सोडलाय खोलवर टप्प्याचा, कोणतीही मुभा नाहीये. मिडऑफला खेळाडू आहे, तोपर्यंत एका सिंगल धावींची मुभा इथे बॅटिंग टीम आवळणला मिळालेली आहे. खरोशी टीमने आतापर्यंत काय गोलंदाजी केली, गंगाराम यांचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना जकडून ठेवलंय, बांधून ठेवलेलं आहे आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आत्तापर्यंत केलेली आहे. 3 बॉलचा खेळ जर आपण पाहिला तर वैविध्यपूर्ण आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, अचूकतेवरती चांगल्या प्रकारे भर दिलाय. हा बॉल डॉट आलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव प्राप्त होणार नाही. धावसंख्या जैसे ते, पूर्णविराम लागलेला आहे. षटकात आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये प्रदीप सकपाळ. ऑन साईडला वळवलाय, परंतु बॉल चाललाय आता डिक्लेअर झोनमध्ये 2 धावेंसाठी. या बॉलच्या पाठीमागे धावा 2 प्राप्त होतील. स्कोरबोर्डला पुन्हा एकदा चालना मिळते, परंतु पॉवर प्लेमध्ये आवळण संघाला एकही मोठा फटका आलेला नाहीये. आणि षटक क्रमांक 1चा खेळ जर आपण पाहिला तर धावफलकावरती धावा आहेत अवघ्या तब्बल 5च धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत.
शेवटच्या बॉलचा खेळ शेष आहे. चला थोडीशी आपण घाई करूया. दोन्ही संघांना ठिकाणी विनंती करूया. पाठीमागच्या बाजूला काही ठिकाणी सिंगल आहे, डिक्लेअर आहे, काही ठिकाणी 2D आहे, याच्या पण नोंद घ्या. आणि यानंतरची मॅच क गटातून पहिला सामना होणार आहे आणि तो सामना आपण अनाऊन्स करूया. गावडोशी KCC 11 आणि बिरवाडी. पायांचा वापर केला आहे. आता पॉवर प्ले तोड फटका खेळला आहे. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी पदल आली, त्याचा योग्य केलाय वापर प्रदीप सकपाळ यांनी आणि बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पॉवर प्ले तोड फटका, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून टोलवलेला हा बॉल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. चला घाई करा. फिल्डिंग टीम खरोशी टीमला विनंती आहे. धावफलकावरती धावा आतापर्यंत किती आलेल्या आहेत तर ते आलेल्या आहेत 9 बिनगडी बाद. पॉवर प्लेमध्ये शेवटच्या बॉलवरती फटका चांगला आला, परंतु 5 बॉल उल्लेखनीय टाकले होते. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. थोडीशी आपण घाई करूया, खेळाला आपण थोडंसं स्पीडअप देऊया. दीपक ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहे टीम खरोशीकडून. षटक क्रमांक पहिलं गंगाराम यांनी हाताळलं, दीपक यांना आणलेलं आहे. या षटकासाठी अद्यापही टीम खरोशीला विकेट मिळाली नाहीये. हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. तो विकेटचा शोध कोणत्या बॉलवरती संपेल, कोणत्या बॉलवरती टीम खरोशीला विकेट मिळेल हेही पाहावं लागेल. चला मित्रांनो, सामना सुरू करा. टीम खरोशी एका बाजूला राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. उजवे आताचे फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये विशाल माने आणि डावकुरे आताचे फलंदाज आहेत प्रदीप सकपाळ. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्रायकर एंडला विशाल माने तयार. गोलंदाजी मार्ग वरतून षटक क्रमांक 2 दीपक. पहिला बॉल राऊंड द विकेट आले. बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. मिळाला मोका आणि दिला या बॉलवरती प्रदीप माने यांनी ठोका. या विशाल माने यांनी ठोका. बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6. या डावातला पहिला मोठा फटका आलाय षटकाराचा. विशाल माने यांना संधी मिळाली या बॉलच्या पाठीमागे. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल पाठवला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. चला थोडीशी घाई करा. पहिलाच बॉल आहे तो भागडा आहे. अजय उतेकर यांनी या डावामध्ये एक जरी बॉल पकडला तर बबन भाई उतेकर यांच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉल पकडण्यासाठी देखील पारितोषिक आहे. 5 बॉल पकडले तर 500 रुपये, 1 पकडला तर 100 रुपये. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. एक वेगळं पारितोषिक आणि बबन भाई उतेकर यांचं एक विशेष प्रेम आहे त्यांच्यावरती. समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली? नाही, बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून. बॉल देईल दशक. या बॉलची उडान बॅटिंग करताना फलंदाज विशाल माने यांचा टीम आवळणसाठी होता. 6चा लगान. बॉल सीमारेषा पार, षटकार. काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये, धडाकेबाज खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय विशाल माने. संघ अडचणीमध्ये होता, संघाला अडचणीतून बाहेर काढलं. मोठे फटके येत नव्हते. विशाल माने यांची बॅट तळपली. मोठे फटके आता येऊ लागलेले आहेत. एका बाजूला दीपक वरती आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय. सोडून दिलेला बॉल आहे, प्रेशर आहे, दडपण आहे. अंपायर कॉल इट्स वाईड आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावा धावफलकावरती. आवळण संघ प्रथम बॅटिंग करताना. या षटकातील बरेचशा बॉलचा खेळ बाकी आहे. दीपक तयार, कमबॅक करावं लागेल. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का, अंदाज बांधतील का? आणि हो, बांधला, पकडली कॅच. विकेटचं पतन. फलंदाज विशाल माने माघारी. धक्का क्रमांक पहिला टीम आवळणला. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम गावडोशी KCC 11 टीम बिरवाडी. यानंतरची मॅच आपली आहे आणि तुम्हाला ब्लेझर परिधान करावे लागतील, त्यासाठी आपण रिपोर्टिंग करा.
त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार्य आहे राकेश भाऊ मोरे आमशी गाव यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचे स्वागत. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती की तुम्हाला धावत यावं लागेल, याची आपण नोंद घ्या, कारण आपल्याला जास्तीचा वेळ आज घेता येणार नाही, कारण आज अंतिम दिवस आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता सागर पवार आवळण गावच्या क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. चला थोडीशी घाई करा आवळण संघ. आवळण गावचे सागर पवार मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येत आहेत. गोलंदाजीमध्ये आता कमबॅक केलंय गोलंदाज दीपक यांनी. काही बॉलच्या पाठीमागे ओसांडून धावा खर्च केल्या, परंतु महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी टिपली, कारण मैदानाच्या आतमध्ये विशाल माने हे आक्रमक झाले होते. एक रौद्र रूप त्यांनी धारण केलं होतं. अशा फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये यश आलं. टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला भेदणारा बॉल आहे. एखादी विकेट तुम्हाला मिळते काय आणि त्यानंतर गोलंदाजाचा बोलबाला सुरू होतो काय, याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आलाय तो डॉट. हे षटक आतापर्यंत जर आपण पाहिलं ना, तर कभी खुशी कभी गम वाला हे षटक राहिलेलं आहे, कारण कधी विकेट, कधी डॉट बॉल, कधी धावा आलेल्या आहेत. या षटकात आता हा शेवटचा बॉल शेष आहे. दीपक तयार. वेळेची अचूकता नाहीये. बॉलने बॅटची कडा घेतली, बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेलाय. 2 षटकांचा आता खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना टीम आवळणने धावा बनवलेल्या आहेत. 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये धावा जास्त येऊ शकल्या नव्हत्या, परंतु विशाल माने यांनी बॅटिंगमध्ये गिअर बदलला. आवळण संघासाठी ओव्हर नंबर 2 मध्ये धावा चांगल्या कुठल्या ते माघारी गेले. दीपकने कमबॅक केलं खरोश टीमसाठी आणि महत्त्वपूर्ण विकेट ही त्यांनी संघाला प्राप्त करून दिली. आतापर्यंत घडलेल्या घडामोडी आहेत जे प्रेक्षक उशिरा या मॅचसाठी जोडले असतील. आपण नाणेफेकीच्या कौलची माहिती सांगूया. खरोशी टीमने टॉस जिंकला होता, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आवळण टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. आवळण टीमने पॉवर प्लेमध्ये अवघ्या 9 बनवल्या होत्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता 23 बनवलेल्या आहेत. चला घाई करा टीम खरोशी. खरोशी टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर नाहीये, त्याच्यामुळे जो गोलंदाजी मार्कवरती येईल त्याचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. कुणाल आलेले आहेत. फुल टॉस आहे, लांबी कमी पडली आहे आणि फलंदाज आता प्रदीप सकपाळ माघारी. स्ट्रायकर जोडी कोसळलेली आहे. कुणाल यांचा लोअर फुल टॉसचा बॉल कन्वर्ट करू शकले नाही मोठ्या फटक्यामध्ये आणि या फटक्यामधली लांबी कमी पडली आहे आणि मोबदला भोगावा लागतोय टीम आवळणला. विकेटने धक्का क्रमांक 2 लागलाय. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. टीम गावडोशी KCC 11 बिरवाडी आपण रिपोर्टिंग करा. या ओव्हरमध्ये आपल्याला ब्लेझर या ठिकाणी दिले जातील. जर टॉसमध्ये एकच कॅप्टन उपस्थित असेल तर त्याच कॅप्टनला टॉस विन दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. टीम गावडोशी KCC 11 बिरवाडी क गटातून पहिला सामना आपला यानंतर आहे. आता मैदानाच्या आतमध्ये सागर पवार यांच्या सोबतीला विशाल मोरे मैदानाच्या आतमध्ये आवळण गावचे बॅटिंगसाठी येत आहेत. चला थोडीशी आवळण टीम आपण घाई करूया का. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होणार आहे. टीम गावडोशी KCC 11 बिरवाडी. अंपायर कॉल सिंगल धाव आहे. या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डमध्ये आपण ॲड करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. ओव्हर नंबर 3च्या खेळाला सुरुवात झाली आणि कुणालने चमकदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये टीमसाठी केलेली आहे. धारदार गोलंदाजीचे वार केलेले आहेत, परंतु आता प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला फलंदाजांना आज उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. आवळणच्या लालसा दिली. कमी गतीचा बॉल शरीरापासून दूर ठेवलेला आहे. आधुनिक काळामध्ये हा असा काय बॉल आलेला आहे ना, म्हणजे आधुनिकतेचा आविष्कार असं म्हणलं काय हरकत नाही या बॉलला, कारण आधुनिक काळामध्ये असा काही बॉल आलाय ज्या बॉलचा वेग पूर्णपणे गोलंदाज काढून घेतात आणि अशा बॉलला ओळखणं फलंदाजांना कुठेतरी कठीण होतं. बॉलर तयार. सोडून दिलाय. दुधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा आणि पंचाने सांगितलं की हा योग्य बॉल आहे, म्हणजे डॉट आलेला आहे. खेळण्याचा प्रयत्न इथे निष्फळ राहिला, कारण फलंदाज
या मनस्थितीमध्ये अडकले की बॉल डावीशी सोडून चाललाय, परंतु पंचाने सांगितलं की बॉल योग्य होता, डॉट आलाय. संपर्क नाही, टप्पा पडल्यानंतर इथे उसळणारा बॉल डॉट येतोय. धावसंख्येचा वेग आता पूर्णपणे मंदवलाय. कुणाल आले आणि कुणालने धावसंख्येचा वेग पूर्णपणे कमी करून टाकला. तब्बल 5 बॉल टाकले, 1 धाव खर्च केली, गडी गारद केलाय. या ओव्हरमध्ये आवळण संघाला धावा मिळाल्या नाहीयेत. आता आक्रमण करावं लागेल, हात खोलावे लागतील. आता संयम ठेवून चालणार नाही. लालसा दिली, लोअर फुल टॉस, परंतु इथे षटक क्रमांक 3चा खेळ संपला. काय षटक हाताळले खरोशी गावाकडून. हे षटक चांगलं आलेलं आहे. अवघी 1 धाव दिले कुणालने, 1 गडी गारद केलाय. कमालीचं कडक षटक हाताळलेलं आहे खरोशी गावच्या कुणालने. वाकाडण्या जोगी गोलंदाजी केली आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता, प्रखरतेने या गोष्टी अंमलामध्ये आणलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 24 धावा, 24, 2 गडी बाद. पुन्हा एकदा आपण टॉस अनाउन्स करत आहोत. गावडोशी KCC 11 बिरवाडी, तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागेल. टॉससाठी आपण या. थोडीशी घाई करा, खेळाला थोडंसं स्पीडअप द्या. अंतिम षटकाला सुरुवात होईल. स्ट्रायकर एंडला बॅटिंगमध्ये फलंदाज सागर पवार क्रमांक 3 वरती आलेले आहेत. आणि हो, इथे पहा, टप्पा पडल्यानंतर पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज आउट, धक्का क्रमांक 3, टीम आवळण. पुन्हा एकदा आपण सर्व संघांचं लक्ष वेधून घेऊया. टॉसमध्ये जर एकच कॅप्टन उपस्थित असेल तर त्याच कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. गावडोशी KCC 11 विरुद्ध बिरवाडी अशी मॅच होणार आहे. आपण या ब्लेझर तुम्हाला ओव्हर नंबर 3 मध्ये घालणं बंधनकारक आहे, याची आपण नोंद घ्या. त्यासाठी जे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती की आपण ब्लेझर परिधान करा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ चाललेला आहे. 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा हा मोठा टोला आवळण टीमसाठी आलेला आहे. आवळण टीमने यासाठी संघर्ष फार मोठा केला, कारण ओव्हर नंबर 3 मध्ये एकही मोठा फटका येऊ शकला नव्हता. म्हणजे कमीत कमी या मोठ्या फटक्यांची वाट किती बॉल पाहावी लागली तर कमीत कमी 8 बॉल वाट पाहावी लागली. 8 ते 9 बॉल नंतर हा मोठा टोला आलेला आहे टीम आवळण संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग सुरू आहे. नामदेव मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या बॅटिंगची लकब दाखवली आहे. टीम बिरवाडी, तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागेल टॉससाठी. आणि जर आपण वेळेमध्ये उपस्थित नाही झालात तर आपल्याला पॅनल्टी आहे, याची आपण नोंद घ्या, असं आयोजन समितीने सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. फुल टॉस बॉल, त्याला पाठवले डीप स्क्वेअर लेगला. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका, बॉल सीमारेषा पार. धाबा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. फुल टॉस बॉल म्हटलं की मेजवानी, आणि त्या मेजवानीवरती ताव मारलाय. खरोशी टीमने आतापर्यंत खेळ चांगला केला होता, परंतु या टीममध्ये खरोशीने ओसांडून धाबा खर्च केलेले आहेत. गोलंदाजी मार्गवरती विनायक आहेत अंतिम षटकामध्ये, आणि धावसंख्येचा वेग बघता बघता वाढला. 36 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत धावफलकावरती. अजूनही शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहताय उतेकर वानवली गावची क्रिकेट स्पर्धा. वेळेची अचूकता नाहीये. बॅटची आतली कडा बॉलने घेतली. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. सिंगल इथे मिळेल त्याच्यावरती समाधान मानावं लागेल. टीम गावडोशी KCC 11, आपण ब्लेझर घातलात का? टीम गावडोशी KCC 11 या. ओके, ब्लेझर घालून थांबा. कॅप्टनला विनंती आपण करूया. टीम बिरवाडी, रिपोर्टिंग करा, तुम्हाला ब्लेझर घालावा लागेल. बॉल हवेत.
टीम बिरवाडी आपण रिपोर्टिंग करा, याची आपण नोंद घ्या. हॅलो माईक चेक. टीम बिरवाडी आपण रिपोर्टिंग करा, याची आपण नोंद घ्या. आपटलेला बॉल, काय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत, बॉलचा अंदाज बांधतील, परंतु अखेरकार सीमारेषे लगत बॉलवरती झडप घातली आहे. संघासाठी काही धावा इथे वाचवलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला फेक केलेली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा इथे प्राप्त होतील. टीम आवळण टीमने बॅटिंग दोन धाव्या बॉलच्या पाठीमागे आपण स्कोर बोर्डवर जोडूया. बॅटिंग करताना बनवलेले आहे टीम आवळणने 39 धावा, 40 धावांचं लक्ष टीम खरोशी या टीम समोर. येणारे बॉल किती आहेत? 24. आपण टॉस करूया. टॉस आहे गावडोशी, KCC 11 आणि बिरवाडी. KCC 11चे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. बिरवाडी आपला कॅप्टन आलेला नाही, याची आपण नोंद घ्या. 40चं टार्गेट आहे टीम खरोशीला. त्याचबरोबर या ठिकाणी आयोजन समितीने सांगितलेलं आहे की बिरवाडी संघ हा उपस्थित नाही आहे, त्याच्यामुळे हा टॉस होणार नाही, परंतु हा टॉस पुढच्या मॅचमध्ये होईल आणि बिरवाडी संघाला 3 धावांची पॅनल्टी लागलेली आहे, असं आयोजन समितीने आमच्यापर्यंत कळवलेलं आहे आणि ही माहिती आम्ही बिरवाडी संघापर्यंत या ठिकाणी पोचवत आहोत. यानंतरची मॅच 2 विनिंग टीममध्ये होईल, याची आपण नोंद घ्या. चला, टीम आवळण मैदानाचा आपण ताबा घ्या. खरोशी टीम आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. गावरी संघ तुम्ही तयार राहा, कारण यानंतर मॅच तुम्हाला खेळायची. तुम्ही कुठेही जाऊ नका. गावरी टीमला विनंती आहे की तुम्ही कुठेही जाऊ नका. बिरवाडी संघ हा उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे गावरी संघ तुम्हाला मॅच खेळावी लागेल आणि बिरवाडी संघाला 3 धावांची पॅनल्टी लागलेली आहे, असं या ठिकाणी आयोजन समितीने आमच्यापर्यंत कळवलेलं आहे आणि ती माहिती आपण सर्व संघांपर्यंत या ठिकाणी पोचवत आहोत. पुढील संघांना विनंती की तुम्ही वेळेमध्ये उपस्थित व्हा. उतेकर, वानवली, पाली, देवळी ब, आहिर ब, NKCC आहिर आणि झांजवड. खरोशी टीम आता आपली बॅटिंग आहे, त्याच्यामुळे आपला जो एक खेळाडू आहे तो आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, अशी या ठिकाणी विनंती करूया. मित्रांनो, या क्रिकेट स्पर्धेला प्रथम क्रमांकाचा जो पुरस्कार आहे ना, 25,000साठी विशेष सहकार्य लाभलेला आहे श्री संजय रामचंद्र गायकवाड साहेब, माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, द्वितीय क्रमांकासाठी श्री संतोष बबन शिंदे आबासाहेब नगरसेवक यांच्या वतीने विशेष सहकार्य या क्रिकेट स्पर्धेला लाभलेलं आहे. त्याचबरोबर विशेष सहकार्य लाभलेला आहे नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका श्री चंद्रकांतजी अगोंडे साहेब. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार 7,000 या क्रिकेट स्पर्धेला लाभलेला आहे श्री किसन सीताराम धनावडे, शिवसागर लेक रिसॉर्ट तापोळा. त्याचबरोबर किशोर दादा पाटील समाजसेवक नवी मुंबई यांचे एक विशेष सहकार्य. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला टी-शर्ट सौजन्य श्री विनोद दादा चौधरी नवी मुंबई. त्याचबरोबर मैदान मंडप सौजन्य श्री संजय महादेव उतेकर, चेअरमन शिवसह्याद्री पर्यटन सहकारी संस्था मर्यादित वानवली तर्फे आटेगाव तालुका महाबळेश्वर. त्याचबरोबर व्यवस्थापक श्री केशरी प्रसाद मिश्रा अंकल यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलेला आहे. त्याचबरोबर ऑफिशियल स्पॉन्सर आहेत या क्रिकेट स्पर्धेला माजी सैनिक श्री विजय दादा उतेकर, यूट्यूब सौजन्य बबनभाई उतेकर, कांदाटी विभाग प्रमुख रमेश दादा धनावडे, विद्यमान सरपंच तापोळा. त्याचबरोबर समालोचन सौजन्य श्री दत्ताराम नारायण उतेकर, लक्ष्मी ॲग्रो टुरिझम गावरान कट्टा, सुभाष भगवान कदम, पोलीस पाटील उतेकर वानवली, सामनावीर चषक कैलासवासी भिवाजी गणपत पवार यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद दादा पवार वकील, मालिकावीरासाठी दिनेश दादा जाधव विशेष सहकार्य, उत्कृष्ट फलंदाज राजेश दादा उतेकर युवा उद्योजक, गोलंदाजसाठी बळीराम दादा उतेकर, माजी पोलीस संदेश दादा सुतार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार सचिन मारुती माने आणि भीमसिंग साहेब SB एंटरप्राइजेस यांच्या वतीने बॉल सौजन्य. हे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत. काही ऑफिशियल स्पॉन्सरचे अनाउन्समेंट आपण पुढील वेळेमध्ये करूया. सामना सुरू करा. टीम आवळण मित्रांनो फिल्डिंग लावा. खरोशी टीमची स्ट्रायकर जोडी आलेली आहे.
खरोश टीम आपली बॅटिंग आहे आणि आपण एक 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 खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. खरोश टीमला विनंती आहे की एक खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. खरोश टीम आपल्याला पुन्हा एकदा सूचना आहे, फक्त टीमच्या नावावरती स्कोर लिहिला जाईल. जे फलंदाज आहेत त्यांच्या नावावरती स्कोर अपडेट होणार नाही, असं सूचना स्कोररकडून आमच्याकडे आलेली आहे. याची आपण नोंद घ्या. त्यामुळे खरोश टीमला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण एक खेळाडू पाठवा. आपली बॅटिंग आहे, अन्यथा संपूर्ण टोटल जी धावसंख्या आहे ना ती बॅटिंग टीम म्हणजे टीम खरोशी आपल्या टीममध्ये जोडली जाईल. परंतु जो इंडिव्हिज्युअल स्कोर आहे ना, वैयक्तिक धावा या फलंदाजाच्या नावी येणार नाहीत, कारण त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी सांगावी लागतील. त्यासाठी आपला खेळाडू एक पाठवा. विशाल सकपाळ मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी करतात आणि टीम आवळणचे एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समधून अगदी पहिल्या डावापासून आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज निलेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला विनायक. निलेश यांच्यासाठी असणारा हा बॉल इथे डॉट आलाय. थोडेसे बॅकफूट वरती गेले बॅटिंग करताना फलंदाज निलेश, परंतु वेळेची अचूकता त्यांना साधता आली नाही. बॉल डॉट आलाय. नॉन स्ट्रायकर एंडला विनायक आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगमध्ये. ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने निलेश जे आक्रमक आहेत खरोशी गावचे. पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये बॉलर विशाल तयार. लालसा दिली, लोअर फुलटॉस, सिंगल धाव मिळेल पाठीमागच्या बाजूला. या फुलटॉस बॉलला देखील कन्वर्ट करावं लागेल मोठ्या फटक्यांमध्ये आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव इथे प्राप्त होते. या बॉलच्या पाठीमागे सिंगलच मिळेल. 40 धावांचं माफक आव्हान आहे. पॉवर प्लेमध्ये खरोशी टीमने केलेली गोलंदाजी चांगली होती. ओव्हर नंबर 2 मध्ये खरोशी टीमने ओसांडून धावा खर्च केल्या, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये काय कमबॅक केलं होतं टीम खरोशीने. परंतु ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा टीम खरोशीने धावा दिल्या. म्हणजे हा लेखाजोखा आपण पहिल्या डावाचा पाहिला. बॅटिंग टीमचा विचार जर आपण केला तर पॉवर प्लेमध्ये टीम आवळने संयमाने बॅटिंग केली. ओव्हर नंबर 2 मध्ये हात खोलले. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा संयम ठेवला आणि ओव्हर नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा आवळांनी आक्रमण केलं. म्हणजे अशा प्रकारचा पहिला डाव आपण पाहिला. ओव्हर नंबर 1चा खेळ सुरू आहे. दुसऱ्या डावामध्ये आता संयम ठेवलेला आहे बॅटिंग करताना टीम खरोशीने. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलेला आहे, 4 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि 2च धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. याचा विचार टीम खरोशीला करावा लागेल. पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग म्हणजे पॉवरफुल बॅटिंग तुम्हाला करावी लागते. पॉवर प्ले म्हटलं की क्षेत्ररक्षकांवरती बंधनं. खोलो टप्प्याचा बॉल समोर खेळलाय. मिड ऑफला खेळाडू आहेत. धाव या बॉलच्या पाठीमागे कोणतीही मिळत नाहीये. प्रयत्न चांगले होते, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता आणि पॉवर प्लेमध्ये तुम्हाला हेच करावं लागतं. गॅप शोधावा लागतो, क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉल टोलवावा लागतो. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या अवघी 2 आहे. षटकातला शेवटचा बॉल आहे. संपर्क नाहीये. बॉल डॉट आलाय. बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय टीम खरोशीला. पॉवर प्लेमध्ये अवघ्या या टीमला मिळालेल्या आहेत धाबा 2. म्हणजे समीकरणामधलं आता अंतर वाढलंय. 18 बॉल 38 धावांची गरज आहे. म्हणजेच मित्रांनो काय तर रिक्वायर्ड रन रेट आता वाढत चाललेला आहे. आतापर्यंत करंट रन रेट जर आपण पाहिला ना तर 4 ओव्हरच्या पाठीमागे कितीचा होता तर तो होता 10चा. आता तो रिक्वायर्ड रन रेट जाऊन पोचलेला आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे इथून पुढे आता बनवाव्या लागतील धावा, कमीत कमी 12 धावा. म्हणजे 2ने आप झालेली आहे. म्हणजे कुठेतरी प्रति ओव्हरच्या पाठीमागे इथून पुढे कमीत कमी 12 ते 13 धावा टीम खरोशीला बनवाव्या लागतील. आणि जर या सरासरीने टीम खरोशीने बॅटिंग केली ना तर हा सामना खरोशी टीमसाठी सोपा होईल. परंतु आवळणच्या बाजूने हा सामना आपण पाहिला तर आवळण टीमला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. आवळण संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे, परंतु इथून पुढे आवळण टीमला ते प्रयत्न करावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील. ज्यावेळेस टीम खरोशीने गोलंदाजी केली होती त्यावेळेस खरोशीलाही पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट मिळवता आली नव्हती. पॉवर प्लेचं षटक चांगलं टाकलं होतं, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये खरोशी टीमला पहिली विकेट मिळाली होती. आवळण संघाकडून ओव्हर नंबर 2 साठी सतीश सकपाळ या नावाचा पर्याय निवडलाय. बॅटिंगमध्ये एका बाजूला विनायक, दुसऱ्या बाजूला निलेश ही जोडी आहे. आज दमकम दाखवावा लागेल. या जोडीला क्षमता आहे, गुणवत्ता आहे. फटका फसलाय, मिस हिट आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली यष्टी रक्षक आले. पहिल्या वहिल्या विकेटचं पतन
खरोशी टीमला धक्का क्रमांक पहिला. अगदी हलक्या हाताने हा फटका खेळायला गेले आणि बॉल हवेत उभा राहिला आणि निलेश यांना आता माघारी जावं लागते. आज निलेश धावांसाठी झगडत राहिले, फॉर्मसाठी आज झगडत होते आणि अगदी हलक्या हाताचा फटका फसला, बॉल हवेत उभा राहिला आणि यष्टीरक्षकाने हे काम चोख केलं. अगदी बॉलच्या खाली सहजतेने आले आणि हा झेल पकडला. आता मैदानाच्या आतमध्ये कुणाल मैदानाच्या आतमध्ये येतात, ज्यांनी गोलंदाजी अप्रतिम केली होती, प्रभावशाली गोलंदाजी केली आणि पहिल्या डाबामध्ये कुणालने प्रभाव चांगलाच टाकला होता. 6 बॉल हाताळले होते, 1 धाव दिली होती, गडी गारद केला होता. म्हणजे संघ अडचणीमध्ये असताना केलेला खेळ कुणालचा कोण विसरेल. आताही संघ अडचणीमध्ये आहे खरोशी संघ, कारण पहिल्या ओव्हरमध्ये खरोशी संघाला अवघ्या 2च धावा मिळालेल्या आहेत. आज संकट मोचक कुणालला बनावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुणाल तयार, ऑलराऊंडर खेळाडू खरोशी गाव. सतीश सकपाळ ओव्हर नंबर 2 मध्ये. चला आवळण संघ आपण थोडीशी घाई करूया. फटका आल्या पावली कुणालने खेळलाय लॉंग ऑनला आणि इथे पहा बालंबाल बचावलेले आहेत. आज नशीब बलवत तर कुणालचं. अगदी व्हेरी फर्स्ट बॉल आक्रमण करायला गेले, लांबी कमी पडली होती, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकलेला नाहीये. जीवनदान मिळते. खरोशी टीमने मोकळा श्वास घेतला असेल, कारण सध्याच्या घडीला कुणालची महत्त्वपूर्ण विकेट आहे. कुणालने आल्या पावली आक्रमण केलंय. सिंगल धाव इथे प्राप्त होते का? 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. स्कोरबोर्ड पुढे चाललाय 4 वरती आणि कुणालला आज चांगली बॅटिंग करावी लागेल. एकच काढलेली आहे. आता स्ट्राईक वरती विनायक येत आहेत. आज विघ्नहर्त्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. चला टीम आवळण थोडीशी घाई करा. गावरी संघ आपण कुठेही जाऊ नका, तुम्हाला मॅच खेळायची आपण नोंद घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा सतीश सकपाळ तयार होतील. अनुभवी खेळाडू आहेत. आवळण गावचे गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे. एक संधी त्यांनी संघाला निर्माण करून दिली होती झेलची, परंतु तो झेल पकडता आला नव्हता. पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक रेंजला विनायक. फटका हवेत खेळलाय, लांबी जास्त, उंची जास्त, लांबी कमी आणि इथे पहा झेल घेण्याचा प्रयत्न हाही फसलेला आहे. जीवनदान मिळते. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालेलं आहे. आता या जीवनदानाचा उपद्रव दोन्ही फलंदाज काय दाखवणार हेही पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण अशा प्रकारच्या संध्या तुम्हाला वारंवार मिळणार नाहीत. अशा प्रकारचे मोके तुम्हाला वारंवार मिळू शकणार नाहीत. परंतु इथेही हा झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय. या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळाल्या? 2. चला टीम आवळण मित्रांनो थोडंसं खेळा स्पीडअप द्या. अजूनही 3 बॉलचा के बाकी आहे. खरोशी टीमला हवी एक चांगली पार्टनरशिप, हवे आहेत मोठे फटके, हवे आहेत सिंगल डबल. हाही आता बॉल ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने 2 आणि अखेरकार धावता झेल पकडलाय. वॉटर कॅच, अप्रतिम कॅच पकडलेला आहे. बरंचसं अंतर कापत चिरत गेले समोरच्या बाजूला आणि शेवटच्या क्षणी हात पुढे गेले. सागर पवार यांनी टिपलेला हा कमालीचा झेल. विकेटचं पतन खेळाडू बाद. आणखीन एक धक्का लागला टीम खरोशीला. 40 धावांचं मापक आव्हानाला प्रत्युत्तर टीम खरोशीला द्यावं लागेल, परंतु पहा आवळण संघाने काय कमबॅक केलंय. 40 धावांचं मापक लक्ष्याचा पाठलाग करताना 2 फलंदाज गमावलेले आहेत. गावरी संघ यानंतर तुम्हाला मॅच खेळायची आहे याची आपण नोंद घ्या. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती अवघ्या 5 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. म्हणजे इथून पुढे अजूनही 35 बनवायच्या आहेत. बॉल किती शिल्लक आहेत तर ते आहेत आता इथून पुढे 14 बॉलमध्ये 35ची गरज आहे. म्हणजे इथून पुढे आता वेग दुप्पट वाढवावा लागेल. दीपक मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी येत आहेत. आज दीपक यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. संपर्क नाहीये, डॉट आलेला आहे. पण 40 धावा रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 10चा होता. म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे टीम खरोशीला 10च्या सरासरीने बॅटिंग करायची होती. आता तो रिक्वायर्ड रन रेट आता वाढलेला आहे. या षटकानंतर आपण त्याची चर्चा करूया. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. आणि शेवटचाही बॉल इथे डॉट टाकलाय. सतीश सकपाळ यांचं हे षटक चांगलं आहे टीमसाठी,
कारण एकही मोठा फटका खर्च केला नाहीये. धावसंख्या आहे धावफलकावरती अवघ्या 5 धावा, म्हणजे 12 बॉल 35 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आता वाढलेला आहे. कमीत कमी प्रति ओव्हरच्या पाठीमागे 17 बनवावे लागतील. एक वेळ अशी होती की खरोशी टीमला प्रति ओव्हरच्या पाठीमागे 10 धावा हव्या होत्या. आता कमीत कमी 17 तरी बनवाव्या लागतील. आता येणारे बॉल 12 विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा इथून पुढे 35. हे समीकरण या मॅचमध्ये बाकी आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती है. आणि खरोशी टीमला ते आता हौसले मजबूत ठेवावे लागतील. पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये काय घडलंय याचा विचार करून चालणार नाही. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चांगलं काय करता येईल, सामना कशा प्रकारे जिंकता येईल, समीकरण जवळ कशा प्रकारे आणता येईल याचाच प्रयत्न करावा लागेल. कारण आयुष्य, वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य या 3 गोष्टींभोवती फिरतं आणि हाही सामना तसाच आहे. भूतकाळाचा विचार करत बसलो तर भविष्यात काय करायचं आहे, वर्तमानामध्ये काय कृती करायची आहे याचा विसर पडेल. त्यामुळे वर्तमानामध्ये काय करायचं आहे याचा प्रयत्न करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये टीम खरोशीला ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली. आक्रमण केलंय परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली लांबी पडली कमी. खरोशी टीमला धक्का क्रमांक लागलाय 3रा. आणखीन एक फलंदाज इथे माघारी. ओव्हर नंबर 3 मध्ये आक्रमण केलं आणि हो, टीम खरोशीला आता आक्रमणाशिवाय पर्यायी उरलेला नाहीये. मोठ्या फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही आणि फलंदाज आउट होऊन माघारी येत आहेत. मोठ्या विकेटचं पतन होत आहे. आता मैदानाच्या आतमध्ये ललित मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अनुभव त्यांच्या गाठीशी. ललित यांना तो अनुभव आज कृतीमध्ये आणावा लागेल. 11 बॉल 35 बनवायच्या आहेत. काळ कसोटीचा आहे परंतु कसोटीला सांगा की वारसा हा संघर्षाचा आहे आणि आता तो संघर्ष प्रखरतेने करावा लागेल. असंही म्हणतात की संघर्षातून नव्याचा जन्म होतो. या मॅचमध्ये खरोशी टीमसाठी होईल का, सामना जवळ येईल का? ललित मैदानाच्या आतमध्ये पुढे गेले परंतु बॉलच्या मेरिटपर्यंत पोहोचू शकले नाही. बॉल डॉट आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये आवळण टीमकडून गोलंदाजी मार्कवरती सत्यवान सकपाळ या खेळाडूला गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. एका बाजूला ललित तयार. शेवटचे आता 10 बॉल बाकी आहेत. पुढे सरसावत आले. बॉल खेळलेला एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तिकडे तैनात. सिंगल धाव, दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. आता 9 बॉल 33 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्याजवळ नेहमी असली पाहिजे आणि तो संघर्ष आज खरोशी टीमला मोठा करावा लागेल. असं म्हणतात जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय. 9 बॉल 33 धावांची गरज आहे. प्रत्येकाकडे क्षमता असते. त्या क्षमतेचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. पायांचा वापर करत पुढे गेले. यावेळेला मनसुबे ओळखले. आखूड टप्प्याचा बॉल टाकला. 8 बॉल 33 ची गरज आहे. क्रिकेट या खेळामध्ये जर आपण चर्चा केली ना तर प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुणवत्ता असते. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी वेगळं असतं. त्याचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. 8व्या बॅटने फटका खेळलाय. वाईडिश टीप मिड विकेटला खेळाडू आहेत. बॉलचा अंदाज बांधला. सिंगल मिळतीये. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे. 40 धावांचा पाठलाग करताना 8 धावा आलेल्या आहेत. 32 बनवायच्या आहेत आणि इथून पुढे बॉल शिल्लक आहे 7. मॅच आहे अजूनही जिवंत. फक्त लढावं लागेल या मॅचमध्ये टीम खरोशीला आणि मोठ्या फटक्यांमध्ये आता डील करावी लागेल. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॉलने हाताला स्पर्श केले. त्यानंतर बॉल पाठीमागे आला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक आले. सिंगल मिळाली आहे. आता इथून पुढे धावफलकावरती धावा आलेल्या आहेत 9. म्हणजे इथून पुढे 6 बॉल 31 धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 5 मोठे हिट मारावे लागतील टीम खरोशीला. तरच हा सामना टीम खरोशीसाठी जिवंत राहील. गोलंदाजी टीम खरोशीने चांगली केली होती परंतु 40 धावांना प्रत्युत्तर देताना बॅटिंग चांगलं करणं महत्त्वाचं होतं. पॉवर प्लेमध्ये सुरुवात ज्या प्रकारची राहिली, अगदी 2 धावांची सुरुवात टीम खरोशीने केली. म्हणजे पॉवर प्लेमध्ये जी स्टार्ट हवी होती, म्हणजे जो स्पार्क हवा होता तो मिळू शकला नाही आणि किंबहुना पॉवर प्लेमध्ये 2 धावा आल्या. त्यानंतर प्रेशर वाढत गेला. त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये टीम खरोशीने पहिली विकेट गमावली आणि त्यानंतर खरोशी संघ पुढे जात अडचणीमध्ये आलाय. आता येणारे 6 बॉल 31 धावांची गरज. परंतु सामना जिवंत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल. असं म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आणि जीवनाच्या पटलावरती जोपर्यंत शेवटचा टप्पा पडत नाही ना तोपर्यंत कधी हार मानू नका. आणि इथंही आता टीम खरोशीला लढावं लागेल.
फटका तर चांगला खेळलाय. समोरच्या बाजूला लॉंगॉनला खेळाडू सिंगल मिळेल. 5 बॉल 30ची गरज आहे. रिंकू सिंग यांनी IPLच्या एका मॅचमध्ये अशाच प्रकारच्या काही धावा असताना धावा कुठल्या मोठे फटके खेळले आणि रिंकू सिंग या नावाला प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. 5 बॉल 30ची गरज. आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. 4 बॉल 26ची गरज. असे फटके ओव्हर नंबर 2 मध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये येणं फार गरजेचं होतं. अशा प्रकारचे फटके जर या पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आले असते ना तर निश्चित हे समीकरण थोडंसं कुठेतरी टीम खरोशी टीमसाठी सोपं झालं असं. या जर तरच्या गोष्टी आहेत. जर तरने फक्त चर्चेला उदाहरण प्राप्त होऊ शकतं. मॅचला जर उदाहरण प्राप्त करून द्यायचं आहे तर मोठे फटके. सोडून दिलाय बॉल. डॉट आलाय. 3 बॉल 26ची गरज आहे. खरोशी संघ आता या सामन्यापासून थोडंसं दूर चाललाय. गावरी संघ या ब्लेझर घालण्यासाठी या. गावरी टीम रिपोर्टिंग करा. गावरी संघ या ब्लेझर घालण्यासाठी या. तुम्हाला ब्लेझर परिधान करावं लागेल आणि जो संघ या मॅचमध्ये जिंकेल त्याच्या कॅप्टनला धावत यावं लागेल. याच्या पण नोंद घ्या. टीम गावरी कॅप्टन पाठवा. एका बाजूला आता गावरी संघ या मॅच पासून थोडासा दूर गेलाय. माफ करा, खरोशी संघ दूर गेलेला आहे. टीम घावरी मित्रांनो या आणि आपण ब्लेझर परिधान करा. त्याचबरोबर खरोशी टीमला आपण सन्मानचिन्ह या ठिकाणी प्रदान करूया. गंगाराम दादा मोरे या ठिकाणी आहेत आणि आपण हे सन्मानचिन्ह आपण या टीम खरोशीला या ठिकाणी प्रदान करूया. खरोशी संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि खरोशी टीमने खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आणि या स्पर्धेची आठवण भेट आपण खरोशीला या ठिकाणी प्रदान करूया. गावरी संघ ब्लेझर घाला. टीम आवळण लगेच तुम्हाला कॅप्टन पाठवावा लागेल कारण जवळजवळ खरोशी संघ या सामन्यापासून दूर गेलेला आहे. परंतु मित्रांनो शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण हार आणि जीत निश्चित करू शकत नाही. त्याच्यामुळे शेवटचा बॉल बाकी आहे. क्षमस्व असावं. आणि अखेरकार तो शेवटचा बॉल झालेला आहे. आता आपण हार आणि जीत निश्चित करू शकतो आणि आवळण संघाने सामना जिंकला. आवळण टीम कॅप्टन पाठवा. आवळण टीम धावत आहे कॅप्टन. टॉस आपण लगेच करूया. त्यानंतर 2 मिनिटं तुम्ही घेतली तरी चालतील. फक्त टॉस करून घ्या आणि सामनावीराचा पुरस्कार ठिकाणी आपण अनाउन्स करूया. प्लेयर ऑफ द मॅच विशाल माने या. चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग या. विशाल माने या आणि टॉस आपण करूया. अशोक सिंग यांच्या शुभांशी आपण टॉस करत आहोत. या आपण नाणेफेकीचा कौल करूया आणि दोन्ही कॅप्टन्स रिपोर्टिंग करा. खरोशी टीमचा या ठिकाणी आपण मनपूर्वक आभार मानूया.